So next point is testing on web application. This is a 6-mark question. Explain testing on web application, or write the terms or write the testing types which comes under testing on web application. 6 मार्क्ससाठी टोटल क्वेश्चन असतो किंवा अदरवाईज शॉर्ट नोट असते. सपोज फंक्शनॅलिटी टेस्टिंग 4 मार्क शॉर्ट नोट, युझॅबिलिटी टेस्टिंग 4 मार्क शॉर्ट नोट. शॉर्ट नोट येऊ शकते किंवा एक्सप्लेन टेस्टिंग ऑन वेब ॲप्लिकेशन 6 मार्क. तर टेस्टिंग ऑन वेब ॲप्लिकेशन मीन्स की असे वेब बेस्ड ॲप्लिकेशन मीन्स अन ॲप्लिकेशन विच कॅन बी ॲक्सेस अँड यूज ओव्हर द नेटवर्क. मीन्स काय की वेब ॲप्लिकेशन म्हणजे असे ॲप्लिकेशन्स की जे तुम्हाला यूज करण्यासाठी किंवा ते तुम्हाला ॲक्सेस करण्यासाठी तुम्ही नेटवर्कचा यूज करताय म्हणजेच इंटरनेटचा यूज करताय. मग वेब ॲप्लिकेशन्स मीन्स ॲप्लिकेशन विच कॅन बी ॲक्सेस अँड यूज ओव्हर द नेटवर्क, दॅट इज इंटरनेट. देन टेस्टिंग ऑन वेब ॲप्लिकेशन, अशा वेब ॲप्लिकेशन की जे इंटरनेटचा यूज करून किंवा नेटवर्कचा यूज करून ॲक्सेस केले जातात, अशा ॲप्लिकेशनवर काय करायचं आपल्याला टेस्टिंग करायचं आहे. मग वेब ॲप्लिकेशन टेस्टिंग इज यूज्ड टू डिटेक्ट द पोटेन्शियल बग इज नथिंग बट एरर. मग वेब ॲप्लिकेशनवर टेस्टिंग करायचं पर्पज काय की तुम्हाला पोटेन्शियल बग म्हणजेच ते सिस्टीममध्ये येणारे बग्स आहेत किंवा एरर्स आहेत ते काय करायचे आहेत, फाइंड आउट करायचे आहेत आणि सॉर्ट आउट करायचे आहेत. त्यासाठी काय केलं जातं, वेब ॲप्लिकेशनवर टेस्टिंग केलं जातं. आणि वेब ॲप्लिकेशन म्हणजे असे ॲप्लिकेशन्स की जे यूज करण्यासाठी किंवा ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला इंटरनेटचा यूज करावा लागतो. सो टेस्टिंग ऑन वेब ॲप्लिकेशन. मग वेब ॲप्लिकेशन्समध्ये एक मेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे की तुम्हाला ती इन वेब बेस्ड सिस्टीम तुम्हाला वेब ॲप्लिकेशनमध्ये वेब बेस्ड सिस्टीम तुम्हाला टाईम टू टाईम चेक करावी लागते, म्हणजेच एंड टू एंड चेक करावी लागते बिफोर गोईंग इट्स लाईव्ह. म्हणजेच काय की वेब ॲप्लिकेशन हे नेटवर्कचा यूज आहे. सपोज एखादं ॲप्लिकेशन आपण डिझाईन केलं आणि त्याच्यावर जर टेस्टिंग परफॉर्म नाही केलं आणि ते लॉन्च केलं तर त्याच्यावर जर नेटवर्क यूज केलं तर ते काय होणार आहे, लाईव्ह जाणार आहे ते ॲप्लिकेशन. लाईव्ह गेल्यानंतर मग त्याच्यामध्ये चेंजेस करणं पॉसिबल होणार नाही किंवा परत कस्टमरला सॅटिस्फॅक्शन देणं पॉसिबल होणार नाही. सो बिफोर गोईंग इट्स लाईव्ह देर इज अ नीड टू बी टेस्ट दिस ॲप्लिकेशन एंड टू एंड. म्हणजेच लाईव्ह जायच्या आधी पर्टिक्युलर ॲप्लिकेशन स्टेप बाय स्टेप एंड टू एंड मीन्स स्टार्ट टू बॉटम काय करावं लागणार आहे, टेस्ट करावं लागणार आहे. मग त्यासाठी नंबर ऑफ टर्म्स यूज केल्यात वेब ॲप्लिकेशनमध्ये. फर्स्ट आहे फंक्शनल टेस्टिंग, देन युझॅबिलिटी टेस्टिंग, देन इंटरफेस टेस्टिंग, compatibility testing, performance testing, and last one is security testing. These testing techniques are used in testing on web application. मग फर्स्ट आहे तुमचं फंक्शनल टेस्टिंग. मग फंक्शनल टेस्टिंग मीन्स काय की फंक्शनल टेस्टिंग इज यूज टू चेक स्पेसिफिकेशन ऑफ पर्टिक्युलर सॉफ्टवेअर. म्हणजे सॉफ्टवेअरचं स्पेसिफिकेशन चेक केलं जाणार आहे ॲज पर सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट. सपोज एखाद्या सॉफ्टवेअरची रिक्वायरमेंट असेल की त्याला पर्टिक्युलर सॉफ्टवेअरला चा जो कोड असेल तो जावामध्ये हवा आहे. मग चेक काय केलं जाणार फंक्शनल टेस्टिंगमध्ये, पर्टिक्युलर सॉफ्टवेअरचा कोड जावामध्येच आहे का. म्हणजेच काय की इट इज यूज टू चेक स्पेसिफिकेशन ऑफ पर्टिक्युलर सॉफ्टवेअरचं स्पेसिफिकेशन चेक करायचं इज नथिंग बट त्याच्या हार्डवेअर सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट चेक करायच्या. म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार किंवा त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरच्या रिक्वायरमेंटनुसार त्याच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या प्रॉपर आहेत की नाही हे कसं चेक होणार आहे तुमच्या फंक्शनल टेस्टिंगमध्ये. फंक्शनल टेस्टिंग इज टू चेक द बिहेवियर ऑफ युअर सॉफ्टवेअर ऑर टू चेक द स्पेसिफिकेशन ऑफ सॉफ्टवेअर इज कॉल्ड ॲज फंक्शनल टेस्टिंग. किंवा तुम्ही याच्यामध्ये सॉफ्टवेअरच्या रिक्वायरमेंट चेक करू शकता, सॉफ्टवेअरचे फंक्शन चेक करू शकता किंवा त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरच्या फंक्शनल रिक्वायरमेंट देखील चेक करू शकता. आणि इन फंक्शनल टेस्टिंगमध्ये तुम्हाला डॉक्युमेंटेशनसुद्धा चेक करता येतं. फर्स्ट आहे सॉफ्टवेअरच्या रिक्वायरमेंट, त्याच्यानंतर फंक्शनल रिक्वायरमेंट, हार्डवेअर सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट आणि डॉक्युमेंटेशन म्हणजेच SRS. SRS मीन्स सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. जो काही SRSचा प्लॅन असेल तो सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला फंक्शनल टेस्टिंगमध्ये काय करता येतो, चेक करता येतो. सेकंड पॉईंट आहे फंक्शनल टेस्टिंगमध्ये की इट चेक ऑल द लिंक्स. आता वेब ॲप्लिकेशनमध्ये फंक्शनल टेस्टिंगचा यूज काय तर इट चेक ऑल द लिंक्स इन वेब पेजेस. लिंक चेक करण्यासाठी वेब पेजेसच्या लिंक म्हणजे काय की सपोज आपण एका फॉर्मवर क्लिक केलं किंवा नेक्स्ट पेजवर क्लिक केलं तर नेक्स्ट पेज काय होतं तुम्हाला
विजिबल होतं, म्हणजेच काय लिंक असाईन केली आहे त्यासाठी. मग इट चेक ऑल द लिंक इन वेब पेजेस. वेब पेजेसच्या जेवढ्या काही लिंक्स असतील त्या सगळ्या लिंक कुठे चेक होणार आहे तुमच्या फंक्शनल टेस्टिंगमध्ये. अजून त्याच्यामध्ये लिंक चेक होणार आहे, डेटाबेसचं कनेक्शन चेक होणार आहे, किंवा तुमच्या जे सॉफ्टवेअरमध्ये किंवा तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा तुमच्या वेब पेजेसमध्ये जेवढे फॉर्म्स असतील ते सगळे फॉर्म्स सबमिट होत आहे की ते फॉर्म ओपन केले जात आहे, ते सगळं रेकॉर्ड कुठे चेक होणार आहे तुमच्या फंक्शनल टेस्टिंगमध्ये. म्हणजे याच्यामध्ये कुकी टेस्टिंग पण यूज केलं जाणार आहे. कुकी टेस्टिंग मी नंतर सांगते तुम्हाला व्हॉट इज कुकी टेस्टिंग. बट याच्यामध्ये इट चेक ऑल द लिंक्स इन वेब पेजेस, डेटाबेस कनेक्शन, फॉर्म्स यूज फॉर सबमिटिंग ऑर गेटिंग इन्फॉर्मेशन एटसेट्रा आर चेक. ठीक आहे. मग वेब बेसमध्ये कुठल्या ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड आहे, तर वेब बेसमध्ये फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे तुमची लिंक टेस्टिंग. लिंक टेस्टिंग म्हणजेच चेक ऑल द लिंक. ओके. लिंक टेस्टिंग मीन्स इट चेक ऑल द लिंक्स. ज्या वेब पेजेसवर जेवढ्या काही लिंक्स असतील त्या सगळ्या लिंक चेक केल्या जातात फंक्शनल टेस्टिंगमध्ये. मग त्या इंटरनल लिंक्स असतील, आउटगोईंग लिंक असतील किंवा टेस्ट लिंक्स असतील. ठीक आहे. सेकंड पॉईंट असतं याच्यामध्ये फॉर्म टेस्टिंग, वेब फॉर्म टेस्टिंग. वेब फॉर्म टेस्टिंग म्हणजे काय की ज्या वेब पेजेसवर जेवढे फॉर्म्स असतील तेवढे सगळे फॉर्म काय केले जाणार आहे, टेस्ट केले जाणार आहे. मग फॉर्म टेस्ट करायचा म्हणजेच काय करायचं की फॉर्ममध्ये जेवढ्या काही फील्ड्स असतील त्या फील्ड्स किती कंपल्सरी आहे, म्हणजे मॅन्डेटरी किती फील्ड्स आहेत त्या चेक केल्या जाणार आहे. परत त्या फील्डला व्हॅलिडेशन दिलं आहे की नाही ते चेक केलं जाणार आहे, किंवा त्या फील्डमध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू कुठल्या बाय डिफॉल्ट व्हॅल्यू सेट झाल्यात त्या पण चेक केलं जाणार, म्हणजे फॉर्मचं टेस्टिंग होणार आहे. ठीक आहे. थर्ड पॉईंट याच्यामध्ये कुकी टेस्टिंग. आता कुकीज म्हणजे काय, कुकीज आर अ स्मॉल टेक्स्ट फाईल. कुकीज इज नथिंग बट स्मॉल टेक्स्ट फाईल दॅट गेट सेव्ड द युजर सिस्टीम. कुकी म्हणजे एक आपण इन जनरल बोलू शकतो एक टेम्पररी फाईल, एक टेम्पररी तुमची टेक्स्ट फाईल असते ती तुमच्या तुमच्या सिस्टीममध्ये सेव्ह होते. मग त्याचा यूज काय की सपोज तुम्ही वेब ॲप्लिकेशन यूज करताय, एखादं तुम्हाला एक युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला नंबर ऑफ टाईम्स लागत असेल तर तो तुम्ही काय करू शकता, एका फाईलमध्ये सेव्ह करू शकता आणि ती फाईल ॲज अ तुमच्या सिस्टीममध्ये सेव्ह राहील. मग अशा फाईलला काय म्हणायचं आहे, कुकीज. म्हणजे तुम्हाला जेव्हा एखादं ॲप्लिकेशन ओपन करायचं असेल तर प्रत्येक वेळेस तुम्हाला तो पासवर्ड त्याच्यात टाकण्यासाठी किंवा पासवर्ड एंटर करण्यासाठी तुम्हाला लॉग इन करायची गरज पडली नाही पाहिजे. ठीक आहे. किंवा वेबसाईटमध्ये एखादी वेबसाईट जर तुम्हाला नंबर ऑफ टाईम्स यूज करावी लागत असेल तर तुम्ही तिचा ॲड्रेस काय करणार आहे, एका फाईलमध्ये स्टोअर ठेवणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला ती पर्टिक्युलर फाईल ती वेबसाईट यूज करायची असेल तुम्ही डिरेक्टली त्याच्या लिंकवर जाणार आहे. मग ती लिंक कशा स्टोअर असणार आहे, का टेम्पररी फाईलमध्ये. दिस टेम्पररी फाईल इज नथिंग बट कुकीज. मग फंक्शनल टेस्टिंगमध्ये फर्स्ट होतं इट चेक स्पेसिफिक रिक्वायरमेंट, फंक्शनल रिक्वायरमेंट अँड SRS, सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. सेकंड पॉईंट होता इट चेक ऑल द लिंक्स इन वेब पेजेस, डेटाबेस कनेक्शन, फॉर्म्स. त्याच्यामध्ये फर्स्ट होतं लिंक टेस्टिंग. लिंक टेस्टिंग मीन्स सगळ्या लिंक चेक करायच्या, इंटरनल लिंक्स, आउटगोईंग लिंक्स. सेकंड होतं वेब फॉर्म टेस्टिंग. वेब फॉर्म टेस्टिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म टेस्ट करायचं आहे. मग फॉर्म टेस्ट करायचं म्हणजे त्याच्या सगळ्या मॅन्डेटरी फील्ड चेक करायच्यात, कुठल्या फील्डमध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू सेट होते ते चेक करायचं आहे, आणि इच फील्डला व्हॅलिडेशन अलोकेट केलं आहे की नाही ते चेक करायचं आहे. थर्ड आहे तुमचं कुकी टेस्टिंग. कुकी टेस्टिंग म्हणजेच काय की सपोज कुकी इज अ स्मॉल टेक्स्ट फाईल दॅट गेट सेव्ड द युजर सिस्टीम. सपोज तुम्हाला वेब पेजमध्ये जर ॲक्टिव्ह युजरचे सेशन तुम्हाला जर सेव्ह ठेवायचे असेल तुम्ही कुठल्या फाईलमध्ये ठेवणार आहे, कुकीमध्ये. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला ते सेशन चेक करण्यासाठी सेव्हरल टाईम लॉग इन करायची गरज नाही. तुम्ही डिरेक्टली तुमची ही फाईल ओपन करून त्याच्या लिंकवर क्लिक करून ॲक्सेस करू शकता. ठीक आहे. सेकंड आहे तुमचं युझॅबिलिटी टेस्टिंग. आता युझॅबिलिटी टेस्टिंग म्हणजेच काय की याच्यामध्ये युजरची नीड आणि एक्सपेक्टेशन फाइंड आउट केले जातात युझॅबिलिटी टेस्टिंगमध्ये. युझॅबिलिटी टेस्टिंग इज यूज टू डिस्कवर युजर नीड्स अँड एक्सपेक्टेशन. युजरच्या काय नीड आहेत आणि युजरचे काय एक्सपेक्टेशन्स आहेत सॉफ्टवेअरकडनं ते युझॅबिलिटी टेस्टिंगमध्ये चेक केले जातात. मग त्याच्यामध्ये काय चेक केलं जातं की एखादं सॉफ्टवेअर यूज करायला किती इझी आहे किंवा लर्न करायला किती इझी आहे पर्टिक्युलर सॉफ्टवेअर. त्या सॉफ्टवेअरचा यूज कसा आहे, ते सॉफ्टवेअर हँडल करायला युजर फ्रेंडली आहे की नाही, त्या सॉफ्टवेअरचा लुक कसा आहे, त्या सॉफ्टवेअरचा फील कसा आहे, हे सगळं कशात चेक केलं जाणार तुमच्या युझॅबिलिटी टेस्टिंगमध्ये. म्हणजे युजरच्या नीड आणि एक्सपेक्टेशन, सॉफ्टवेअरचा यूज, सॉफ्टवेअर हाऊ टू लर्न दॅट सॉफ्टवेअर,